फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आहे अंजिराचं प्लांट आणि हे सुद्धा मी कटिंग्सपासूनच तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप मस्त अशी याची वाढ झालेली आहे. आणि आता ते सध्या मी कुंडीमध्ये लावलं होतं, तर आता मी ते माझ्या जे बागेमध्ये जागा आहे, तर ते माझ्या बागेमध्ये मी लावून घेत आहे. तर ते मी कशा पद्धतीने लावत आहे, कारण इथे माझ्या बागेमध्ये खूप सारे मोठे मोठे असे झाडं आहेत आणि मला अशी जागा निवडायची आहे. तुम्ही बघू शकता, ज्या मातीमध्ये म्हणजे मी जी माझ्या बागेत माती आहे त्यामध्ये गांडूळ खत मिक्स केलं होतं, म्हणजे त्या मातीमध्ये. तर त्यापासूनच खूप सारे गांडूळसुद्धा इथे तयार झालेले आहेत, म्हणजे त्या मातीमध्ये आहेत. म्हणजे आपोआप ही मातीसुद्धा भुसभुशीत होते आणि जे झाडांचे पानं आहेत ते त्या पानाची सुद्धा पानगळ होते आणि त्यापासून सुद्धा मस्त ही माती अशी भुसभुशीत होते. म्हणजे मला या मातीमध्ये सुद्धा दुसरं कुठलं रासायनिक खत देण्याची आवश्यकता पडत नाही आणि होता मी माझ्या बागेमध्ये कुठलंच रासायनिक खताचा वापरसुद्धा करत नाही. इथे मी लावण्यासाठी माझ्याकडे जी कोरफड आहे, तर त्याचासुद्धा मी उपयोग घेत आहे. म्हणजे जे मी खड्डा केलेला आहे हे अंजिराचं झाड लावण्यासाठी, तर त्याच्या मातीमध्ये मी ही जी कोरफड आहे ओली, तर ती अशी मिक्स केलेली आहे. म्हणजे आता मी जे हे प्लांट उपटणार आहे त्याच्या रूट ज्या जमिनीमध्ये जेव्हा मी लावणार आहे, तर त्याला फंगल्स किंवा काही त्याच्या रूट खराब होऊ नये, सडू नये, त्याच्यासाठीच मी ती कोरफड बुडामध्ये टाकलेली आहे. आपण हळदीचा सुद्धा उपयोग घेऊ शकतो, म्हणजे त्या बुडामध्ये आपण हळदसुद्धा टाकून देऊ शकतो. तर मी कोरफड टाकलेली आहे आणि इथे मी हे प्लांट असं व्यवस्थित कुंडीमधून उपटून घेऊन ते मी जो खड्डा केलेला आहे तर त्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलेला आहे आणि ते छान प्रकारे मी आता हे लावून घेत आहे. आणि छान अशी मातीसुद्धा मस्त भुसभुशीत अशी माती आहे, कारण या मातीमध्ये जास्त तर छान असं पानाचं वर्मी कंपोस्ट असं खत मिक्स केलेलं आहे. तर त्यामुळे सुद्धा हे छान असे प्लांट या मातीमध्ये राहतात. इकडे मी पपयासुद्धा इथे लावलेले आहेत, तर त्याचीसुद्धा छान अशी वाढ झालेली आहे. आणि त्या पपयाचे रोपसुद्धा मी कुठून विकत न आणता, जे आपण पपया खातो त्याचेच बी टाकल्या होत्या, तर त्यापासूनच खूप सारे अनेक प्लांट असे तयार झालेले आहेत आणि त्यासुद्धा मी इथे लावून दिलेले आहेत. आणि मी आता हे अंजिराचं प्लांट व्यवस्थितपणे इथे लावून घेत आहे. आणि आपण जर अशा छोट्या छोट्या खूप झाडांच्या कटिंग्स आपण घरच्या घरीच त्या लावून छान असे प्लांट तयार करू शकतो आणि आपल्या बागेमध्ये सुद्धा लावू शकतो. हे कटिंग्स मी छोटीशी एक काडी आणली होती, तर त्यापासून तुम्ही बघू शकता मस्त असं हे प्लांट छान तयार झालेलं आहे. आणि इथे मी हे अशा पद्धतीने इथे मस्त हे माझ्या बागेमध्येच वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये हे प्लांट लावून घेतलेलं आहे, कारण हे अंजिराचं प्लांटसुद्धा खूप मोठं असं होतं. तर कुंडीमध्ये सुद्धा छान प्रकारे फळं येतात, परंतु थोडे आपण जर याला मोकळ्या जागेमध्ये लावलं, तर जमिनीमध्ये लावलं, तर त्याला भरपूर असे फळं येतील आणि त्याची वाढसुद्धा खूप छान प्रकारे मोठं हे झाड होतं. तर त्यामुळेच मी हे मातीमध्ये छान असं माझ्या बागेमध्ये लावून घेतलेलं आहे. आणि लावून घेतल्याच्या नंतर मी त्याला असं नळीने पाणी देत आहे, कारण माझ्याकडे भरपूर असे झाडं असल्यामुळे त्याला मला नळीनेच पाणी द्यावं लागतं. आणि मस्त असं उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या झाडांना आंघोळसुद्धा घालावी लागते, कारण एवढं ऊन तपत आहे की खूप, म्हणजे दुपारच्या टायमाला तर खूप झाडं असे सुकून जात आहेत, कारण कुंड्यामधील झाडं तर हे अक्षरशः असे खूप सुकल्यासारखे होतात. तर त्यांना असं मस्त पाण्याने न्हाऊ घातलं तर ते छान असे, त्यांनासुद्धा एक थंडावा मिळतो आणि छान हिरवेगार ते राहतात. इकडे बघू शकता, एवढ्या गरमीमध्ये, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा माझी झाडं असे खूप छान प्रकारे आहेत, हिरवेगार असे आहेत. तर तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये असे प्लांट घरच्या घरीच तयार करून लावू शकता. इथे मी वेस्ट सामानाचा सुद्धा माझ्या बागेमध्ये उपयोग घेतलेला आहे आणि त्यातील प्लांटसुद्धा असे व्यवस्थित आहेत. थँक्यू. बाय. हॅपी गार्डनिंग.